नाही पाहिजे आणि आपला पैसा वेस्ट गेला. आणि जेव्हा म्हणजे आजपर्यंत ट्रेंड जो आहे की लोकमतमध्ये जेव्हा जाहिरात दिली हे सर्व मान्य आहे की 100% त्याचा जो रिस्पॉन्स हा भाग असतो आणि तो त्याला मिळतो, त्याला रिस्पॉन्स चांगला असतो. त्यामुळे बहुतेक म्हणजे बरेचसे अशाही प्रतिक्रिया येतात की लोकमतमध्ये खूप जाहिराती असतात. पण ते जाहिराती असण्याचं कारण आहे की लोकांना डेफिनेटली त्याचा मिळणारा रिस्पॉन्स आणि दॅट मीन्स व्हॅल्यू फॉर हिज मनी. क्वालिटी कंटेंट पेपर चालतो, तो फक्त जाहिरातीवर चालतो असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण नुसतं जाहिराती भरल्या तर डेफिनेटली तो त्या पेपरची जेवढी पॉप्युलॅरिटी आहे किंवा सर्क्युलेशन आहे ते तुम्हाला तेवढं मिळणार नाही. पेपर चालत असतो, त्या अंकामध्ये काय आपण छापतो, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं डिझायनिंग कसं आहे, त्याच्यातल्या बातम्यांची क्वालिटी कशी आहे, काय क्वालिटी मॅटर आपण देतो. जसं आपण आता सगळे वृत्तपत्रांनी बरंचसं आपलं लेआउट बदललंय. अलोनीजींनी खूप चांगला विषय केला तो आणि अलोनीजींचं बिलकुल 100% समर्थन आहे की आजपर्यंत बिलासजी इथे नाही आहेत, नाही तर त्यांना तो अगदी मुद्दा समजला असता की आहेत का त्याचा कोऑर्डिनेशन जो अलोनीजीन जो विषय सांगितला की आज संपादकीय विभाग किंवा संपादक जोपर्यंत मॅनेजमेंटमध्ये आता इन्व्हॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तुमचं सक्सेस किंवा तुमची ग्रोथ ही थोडंसं डिफिकल्ट असतं. आणि ते चित्र आता बदललं आहे. जर देशदूतमध्ये असं असेल डेफिनेटली चांगली बाजू आहे. लोकमतमध्ये सगळ्यात मोठा जो प्लस पॉईंट झाला की बेटर कोऑर्डिनेशन. त्याच्यामुळे आपापसात जेव्हा चर्चा होते, चर्चेतनं सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात असं म्हणतो. ज्यावेळेस ती चर्चा होते, ज्यावेळेस आपापसातले कॉन्टॅक्ट चांगले असतात, विचाराची देवाणघेवाण जेव्हा चांगली होते, त्याचे रिझल्ट तुमच्या अंकात दिसत असतात. आणि आज जे म्हणजे आपण एक मागील 3 ते 4 वर्षात जे आपण बघितलं की एकदम अचानक जो ग्रोथ आपण बघतोय लोकमतमध्ये, त्याला सगळ्यात कारणीभूत आहे की तिथे असलेलं 2 डिपार्टमेंटचं बेस्ट कोऑर्डिनेशन. आणि त्या प्रमुखांनी किंवा त्यांनी घेतलेले एफर्ट्स बऱ्याचशा वेळेस ते आम्हाला खूप उपयोगी पडतात किंवा आमचं काम कमी होतं, कारण आमचे संपादक त्या मानाने खूप चांगलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते. तर एक तुमचा तो पॉईंट खरंच खूप चांगला होता. आणि त्याच्यामुळे काय होतं की अनवॉन्टेड गोष्टी न निघता तो अंक कसा फक्त चांगला होईल हे जनरल मॅनेजरने सुद्धा सजेस्ट करणं आणि संपादकांनी त्याला एक पॉझिटिव्ह म्हणजे रिस्पॉन्स देणं. आणि तिथे कुठेही हा विषय नसतो की नाही त्यांनी सांगितलं तर मी कसं करणार, तो इगो नसतो. त्यामुळे अल्टिमेटली अंकावर तो परिणाम होऊन अंक तुमचा चांगला निघतो. अंक चांगला असला, खप वाढला की तुम्हाला जाहिराती ज्या आहेत त्या डेफिनेटली तुमच्याकडे त्याचा जो रोख आहे जाहिरातींचा तो असणारच. तर तो एक व्हॅलिड मुद्दा होता. प्रॉडक्ट क्वालिटी अगेन मॅटर. आणि जाहिराती तुम्हाला मिळणार, त्याचं रिप्रोडक्शन तुमच्या चांगल्या रिस्पॉन्स त्याला मिळणार, चांगले न्यूज प्रिंट तुम्ही वापरताय. म्हणजे क्वालिटी प्रॉडक्ट असल्याशिवाय इतर गोष्टी साध्य होणं शक्य नाही. तो मुद्दा एक म्हणजे प्लस पॉईंट आपण म्हणू की प्रॉडक्ट क्वालिटी चांगली असली पाहिजे. आणि फायनली ट्रस्ट अँड सिक्युरिटी. एक विश्वास जो आहे की या अंकात आपल्याला म्हणजे मी असं म्हणणार नाही क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये आहे की सकाळला जाहिरात दिली तर आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो, किंवा एखादा क्लायंट आहे की म्हणजे आजकाल एबीसी आहे तसं रिडरशिप सुद्धा व्हॅल्यू आता झाले की पर्टिक्युलर सकाळ वाचणारे जर आहे तर पर्टिक्युलर तो क्लास सकाळच वाचेल, मग तो एखादा लोकमत सुद्धा वाचणार नाही किंवा देशदूत. पण जेव्हा वाईस वर्षा असं होतं की जे रिडर्स मग लोकमत आहे तर मग लोकमत असतील, देशदूतचे जे आहेत ते पण देशदूतचे त्यांच्याशी अगदी म्हणजे जुळलेले लोक आहेत. तर अशा वेळेस तो एक ट्रस्ट जो निर्माण होतो की मग लोक अनवॉन्टेड जेव्हा आपण बघतो शिफ्टिंगचा मुद्दा होतो, लोक शिफ्ट होतील असं काहीच नाहीये. तुमचा वाचक जो असतो थोड्या बहुत प्रमाणात तो फरक इकडे तिकडे होऊ शकतो. अदरवाईज तुम्ही जो विश्वास तुम्ही पक्का तिथे केलेला आहे, जी ट्रस्ट आणि सिक्युरिटी जे आपण म्हटलंय की त्यांना एक सिक्युरिटी नाही, लोकमत असावं किंवा एनी 1, 2, 3 न्यूज पेपर जाहिरात दिल्यानंतर आपल्याला मिळतो, दॅट इज हिज मनी सिक्युरिटी. तो कधीच तुमच्याशी दूर जात नाही. मग आणि विश्वास जो क्रिएट झालेला आहे डेफिनेटली 19-20 जे आपण हिंदीमध्ये म्हणूया, असा काही विषय असला तेवढा पुरता होतो. असे शक्यतो रीडर्स कुठे तुटतील किंवा कमी होऊन जातील, मग आपण बिलकुलच नाही होणार असं मुळीच होत नाही. ज्याचा जो भाग, ज्याचा जो शेअर आहे, ज्याचे ते रीडर आहे ते त्यांचेच राहतात. थोड़ा बहुत एग्रीड कि हो सकता है, पर सिचुएशन जो अग्रवाल जी अभी बता रहे, फर्स्ट सेकंड होता, सेकंड थर्ड होता, थर्ड बीच वाला ऊपर जाता, ये हो सकता है. शेवटी बदल हा समाजाचा नियम आहे, त्यामुळे फार काही त्याच्या बाबतीत नाही आहे. नेक्स्ट, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजच्या बाबतीत जे थोड्याशा एक्सपेक्टेशन आहेत किंवा एक रिक्वेस्ट म्हणू शकता की ज्याच्यामुळे आपलं असोसिएशन अजून बेस्ट होईल. त्याच्यामध्ये रिस्पॉन्स बेस्ड क्लायंट स्ट्रॅटेजीज, म्हणजे
त्याच्यामध्ये या मुद्द्यामध्ये जो आपण हे म्हणू शकतो की याच मुद्द्याला अनुसरून प्रश्न अनिल यांनी तुम्हाला विचारलेला होता या योगी बाबूंना आणि यांना की तुम्ही कस्टमाइज काही प्रोग्राम जाहिरातदारांसाठी देणार आहात का भविष्यात? एक्झॅक्टली किंवा समजा नवजिवन सुपरशॉपची एक वेगळी रिक्वायरमेंट आहे आणि त्याचं बजेट एक फिक्स आहे आणि त्याचा ग्राहक वर्ग हा लोकमतच्या वाचकशी जुळतो त्याच्यासाठी काही कस्टमाइज प्रोग्राम देणार? एक्झॅक्टली तो मुद्दा ऍक्च्युली तो म्हणताय रिस्पॉन्सिबल क्लायंट स्ट्रॅटेजी प्लॅन स्ट्रॅटेजी की मुद्दा ऍक्च्युली तसाच आहे. म्हणजे क्लायंटच्या रिक्वायरमेंट काय आणि क्लायंटचं बजेट काय किंवा हे सगळं करताना म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे की यस डेफिनेटली ग्रोथ झालीच पाहिजे, पण त्याचे रिटर्न्स त्याला अजून कसे चांगल्या पद्धतीने देता येईल त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार आपण कसं त्या मूळ आपल्या अंकासाठी करू शकूया किंवा ते बजेट अगदी प्रॉपरली कसं काय याच्यामध्ये मर्ज करू किंवा रिक्वायरमेंट अजूनही असू शकते की असंच नाही जस्ट वन न्यूजपेपर त्याला जर असं वाटत असेल क्लायंटला की आपल्याला अजून एक्सपान्शन त्याचं व्हायला पाहिजे, अजून अंक मिळाले पाहिजे, तर प्रॉपरली हे करून आपला बेनिफिट आपला प्रॉफिट कसा होईल असं करून काही स्ट्रॅटेजीज त्याच्यात करता येतील. रीडरशिप कॅटेगरी अगेन आहे की रीडरशिप क्लास काय म्हणजे जर रीडर्स पर्टिक्युलरली त्या न्यूजपेपर किंवा लाइकिंगचा विषय येतो अशा वेळेस त्याला प्रॉपरली गायडन्स करणं हा एक इश्यू आहे. कॉस्टिंग अनालिसिस आहे. कॉस्टिंग अनालिसिसमध्ये जो मुद्दा आता चर्चेत आला होता की खप कमी आणि रेट कमी आहे, तर मला वाटतं हे सुद्धा अग्रीड खप कमी आहे तर रेट कमी असतील, पण आपण जेव्हा तांत्रिकदृष्ट्या जेव्हा हा सगळा विचार करतो आणि कॉस्ट पर कॉपीचा जो विषय आहे तर कुठेतरी क्लायंट्सला पण हा विषय समजावता आला पाहिजे. प्रत्येकाचा जो तो शेअर आहे प्रत्येकाचे रेट आहेत, पण लोकमतचे रेट जास्त आणि एक कमी याचा ज्याचा खप कमी त्याची रेट कमी, तर हा कॉस्टिंगचा विषय जो मी हे म्हणणार नाही की कुणाचं नुकसान आपल्याला जम करायचं आहे, पण जो एक चुकीचा जो भ्रम आहे काही क्लायंट्समध्ये किंवा ते आपल्याला समजवता आलं पाहिजे जेणेकरून त्याला तो कॉस्ट फॅक्टर जेव्हा समजतो आणि जेव्हा तो जाहिरातीसाठी तयार होईल तेव्हा त्याला जो मिळणारा फायदा हा त्याचाच फायदा आहे. म्हणजे अनवॉन्टेडली हा जो मेसेज जातो तो थोडासा आपल्याला बदलायला आवश्यक जेणेकरून एजन्सी पब्लिकेशन आणि सगळ्यांचाच त्याच्यामध्ये बेनिफिट होईल. जस्ट रेट कमी करायचा आहे म्हणून आपण आय मीन कमी याच्यात दिला आणि ही सॅटिस्फाईड मला कमी लागले तर तुम्हाला काय मिळालं हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. त्यामुळे तो एक थोडासा स्ट्रॉंगली मला वाटतं आता एज्युकेट करायची गरज आहे. म्युच्युअल कोऑर्डिनेशन इन टर्म्स ऑफ क्लायंट अँड पब्लिकेशन एक कोऑर्डिनेशनचा विषय फक्त आपापसात एक चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन असलं तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी किंवा काही एखादं मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होतात ते होणार नाही. एक बेस्ट कोऑर्डिनेशन असलं आणि एजन्सी जी असते ती जसं पब्लिकेशन आणि क्लायंटच्या मध्ये एक जोडण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळे या दोघांमध्ये जर कोऑर्डिनेशन प्रॉपरली सगळं जर जुळून आलं तर फार काही त्रास होणार नाही. न्यू कन्सेप्ट इनोव्हेशन अगेन जर काही पब्लिकेशनकडनं काही नवीन कन्सेप्ट असतील इनोव्हेशन असतील तर ते आपण करू शकतो किंवा एजन्सीजकडनं जर असे काही असले की आपल्याला असं वेगळं काहीतरी करायला पाहिजे स्वागत आहे आपण नक्की म्हणलं. कमांड ऑन मार्केट डॅश एक्सपान्शन मार्केट कमांड डेफिनेटली कमी जास्त प्रमाणात जी साईज आहे त्या दृष्टीने बघितलं एजन्सीचं आहे कमांड मॅक्सिमम जे म्हटलं 60% बिझनेस जो आपला असतो. पण याच्यामध्ये एक्सपान्शनच्या दृष्टीने आता जेव्हा आपण असं म्हणू की जेव्हा कॉम्पिटिशन वाढते तेव्हा बट नॅचरल मार्केट वाढणार असं आपण म्हणतो आणि जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा नंबर ऑफ क्लायंट्सही वाढतील बिझनेसही वाढेल प्रत्येक क्षेत्रात म्हणजे तुम्ही असं म्हणू शकाल. अशा वेळेस जितकं मार्केट वाढतंय ते मार्केट अजून आपण कोणत्या पद्धतीने चांगलं कॅप्चर करू शकतो आपली कमांड कशी वाढू शकते बिझनेस ग्रोथ आपली कशी होणार याकडे लक्ष दिलं पाहिजे. जेवढे क्लायंट्स मॅक्सिमम आपण आपल्याकडे जास्त असतील किंवा त्या पब्लिकेशनकडे त्यांचा बिझनेस इन व्हेरियस वे वेदर इज अ स्पेस डील कॉन्ट्रॅक्ट डील वॉट एव्हर इट मे बी ते जर आपण करू शकलो तर वन टाइम आपल्याला तो एक फायदा त्याच्यामध्ये चांगला असू शकतो. आणि थोडासा जातक पण चांगला मुद्दा आहे लेस बार्गेन्स अँड मोर रेव्हेन्यू. मला वाटतं बार्गेन हे विषय असावे मी त्याला डिनाय करत नाही, पण याच्यामध्ये आपण जे टार्गेट किंवा आपण जे एक उद्दिष्ट समोर असतं किंवा काही बऱ्याचशा याच्यात इन्सेंटिव्ह प्लॅन प्रत्येकाचे असतात असं करताना एक थोडक्यात त्या वेळेस तो फायदा घेण्याचा आपण जो प्रयत्न करतो पण त्याचा इफेक्ट जो पडत असतो तो आपल्या याचा अॅन्युअल आणि कुठेतरी बार्गेन असावं मी हे म्हणत नाही पण ते इतकं आता प्रचंड वाढलं की त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायला लागला की जेव्हा आता तुम्ही जसं म्हटलं की त्याची व्हॅल्यू आपल्याला कळली पाहिजे. कोणत्याही प्रोडक्ट फ्रीमध्ये कोणती गोष्ट दिली त्याची व्हॅल्यू राहते पण त्याला तुम्ही तिकीट लावा फक्त एका कारण 10 रुपये त्याची व्हॅल्यू वाढली असते.